नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, सीमा सुरक्षा दल भरती 2025 ची वॅकन्सी निघालेली आहे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कडून. इथं जे तुमचं जे पद असणार आहे हेड कॉन्स्टेबल साठी तर वॅकन्सी असणार आहे. टोटल इथे 1121 पदांसाठी तर वॅकन्सी निघालेली आहे, 1121 पदांसाठी. त्यासाठी इथं आपली शैक्षणिक अर्हता असणार आहे अप्लाय करण्यासाठी. 10वी प्लस ITI पास आणि 12वी पास वाले इथं अप्लाय करू शकता. संपूर्ण म्हणजे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टा आयडी, फेसबुकला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता याची वॅकन्सी निघाली आहे जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कडून ती वॅकन्सी निघाली आहे. जी की असणार आहे ॲडव्हर्टाइज नंबर डायरेक्ट असणार आहे, ह्याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट फॉर डायरेक्ट डिपार्टमेंटल तर वॅकन्सी असणार आहे. रिक्वायरमेंट फॉर द पोस्ट असणार हेड कॉन्स्टेबलसाठी. ओके. रेडिओ ऑपरेटर अँड रेडिओ मेकॅनिकलसाठी तर वॅकन्सी असणार आहे BSF कडून. ओके. त्यासाठी इथं बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कडून सर्व्हिस असणार आहे, वर्क फोर्स असणार आहे. ओके. जेंडर बॅलन्स अँड वुमेन कॅन्डिडेट्स पण इथं अप्लाय करू शकतात. चांगली पॉझिटिव्ह याच्यामध्ये असणार आहे अप्लाय करण्यासाठी. ओके. आता याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की जे इथं जी असणार बॉर्डर सिक्युरिटी फोर्स कडून जी वॅकन्सी आहे रेडिओ ऑपरेटर आणि रेडिओ मेकॅनिकल साठी तर वॅकन्सी असणार नॉन ग्रॅज्युएट पोस्ट असणार आहे. त्या क्रेडिट रिक्वायरमेंट असणार आहे. ओके. ऑनलाईन ऍप्लिकेशन आपल्याला भरायची आहे. ऑल इंडियन सिटीजनशिप इथं अप्लाय करू शकता मेल अँड फिमेल कॅन्डिडेट्स. ओके. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला इथं बघायला मिळते. नॉन ग्रॅज्युएट पोस्ट असणार हेड कॉन्स्टेबल आपल्यासाठी तर पद असणार आहे रेडिओ ऑपरेटर अँड रेडिओ मेकॅनिकलसाठी ग्रुप सी ची वॅकन्सी असणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं असणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी इथं दिलेलं आहे परमनंट वॅकन्सी असणार आहे बेसिकली तुमच्यासाठी. परमनंट बॉर्डर सिक्युरिटी फोर्ससाठी तर वॅकन्सी असणार आहे 2025 साठी. आता इथं आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहे, जे की दिनांक दिलेले आहे याच्यामध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन भरण्यासाठी 23/9/2025 पर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने तर फॉर्म भरून घ्यायचे आहे. 24/8/2025 पासून तर आपल्याला 23/9/2025 पर्यंत इथं फॉर्म भरायचे आहे. चांगली पॉझिटिव्ह आपल्यासाठी असणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पुढे गेल्यानंतर इथं सॅलरी दिलेली आहे, जी की तुम्हाला सॅलरी असणार आहे दोघांसाठी, हेड कॉन्स्टेबलसाठी, रेडिओ ऑपरेटर आणि मेकॅनिकलला लेवल 4 सॅलरी असणार आहे 25,500 पासून 81,100 रुपये एवढी आपल्याला सॅलरी तर बघण्यात मिळते. अदर अलाउन्स असणार आहे आपल्याला, जे की याच्यामध्ये आपल्याला ड्रेस अलाउन्स असणार आहे, रेशन मनी अलाउन्स असणार आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला तुम्हाला HRA असणार आहे, DA असणार आहे, एज्युकेशनसाठी तुमच्या मुलांसाठी इथं ऑपॉर्च्युनिटी असणार आहे चांगल्या पद्धतीने. ओके. पेन्शन स्कीम असणार आहे. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. वॅकन्सी जी असणार आहे SC साठी आता दिलेलं आहे पोस्ट. ज्या बी कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता इथे टोटल कॅटेगरी वाईज टोटल कॅटेगरी वाईज जे वॅकन्सी असणार आहे इथं 910 वॅकन्सी असणार आहे हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटरसाठी. ओके. आणि ते 910 वॅकन्सी असणार आहे टोटल कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता. UR साठी इथं 276 वॅकन्सी. त्याच्यानंतर इथं EWS साठी असणार आहे 59 वॅकन्सी, OBC साठी 350 वॅकन्सी, SC साठी 127 वॅकन्सी, ST कॅटेगरीसाठी 98 वॅकन्सी असणार आहे. आता हेड कॉन्स्टेबल असणार आहे रेडिओ मेकॅनिकलसाठी UR साठी 64 वॅकन्सी, EWS साठी 16 वॅकन्सी, OBC साठी इथं 82 वॅकन्सी, SC साठी तर 28 वॅकन्सी आणि ST कॅटेगरीसाठी 21 वॅकन्सी. टोटल इथे 211 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर इथं आता खाली गेल्यानंतर आपल्याला नोट्स वगैरे दिलेले आहे. नोट्समध्ये आता नंबर ऑफ वॅकन्सी जे असणार आहे याच्यामध्ये ड्यू वगैरे होऊ शकतो किंवा वाढवू पण शकतो. ओके. आता इथं BSF कडून त्यांची नोटिफिकेशन जी आलेली पब्लिक झालेली आहे त्यानुसार सध्या तरी आता एवढेच पद आहे. ओके. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला इथं फॉर्म भरायचे, त्याची वेबसाईट लिंक इथं दिलेली आहे, जी की तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली. ओके. त्याच्यानंतर इथं वॅकन्सी बद्दल इथं माहिती वगैरे दिलेली आहे, जी की तुम्ही बघू शकता. ओके. छोटी मोठी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. आता ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरून घ्यायचे कॅन्डिडेटला इथं चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. आता जाऊया आपण खाली रिक्वायरमेंट प्रोसेस जी असणार आहे. फर्स्ट फेज असणार आहे आपल्याला PST आणि PET टेस्ट असणार आहे. ओके. फिजिकली आपल्या टेस्ट असणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट आपल्याला असणार आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला हे झाल्यानंतर तुमचं सेकंड फेज असणार आहे CBT एक्झामिनेशन, म्हणजे ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. ओके. इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजमध्ये तुम्ही देऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला सेकंड आपल्याला झाल्यानंतर आपल्याला सेकंड स्टेज पास झाल्यानंतर आपण त्यानंतर आपल्याला याची अपॉर्च्युनिटी असते, जे की असणार आहे आपल्याला थर्ड फेज असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे आणि आपल्याला रिगार्डिंग आपली टेस्ट असणार आहे रेडिओ ऑपरेटरची आणि
मेकॅनिकलची, रेडिओची. ओके. आणि मेडिकल एक्झामिनेशन आपली होणार आहे. मेडिकल टेस्ट वगैरे आपल्याला केले जाणार आहे. त्याच्यानंतर तुमचं इथं डायरेक्ट इथं फायनल तुमचं मेरिट लिस्ट लागणार आहे. रिझल्ट डायरेक्ट तुमचा येऊन जातो डायरेक्टली कॅटेगरी वाईज. ओके. त्याच्यामध्ये SC, RO साठी तुमचं इथे एक्झामिनेशन जे असणार आहे, CBT टेस्ट 200 मार्कांची असणार आहे आणि 50 मार्कांची तुमची इथं टेस्ट असणार आहे. ओके. आणि SC, RM साठी जे असणार आहे टोटल इथं 200 मार्काची एक्झामिनेशन असणार आहे. ओके. त्याच्यानंतर इथं आता खाली गेल्यानंतर आपल्याला इथं संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. मेरिट लिस्ट जी असणार आहे कॅटेगरी वाईज जे असणार आहे आपल्याला, त्यानुसार तुमची इथे मेरिट लिस्ट दाखवण्यात येणार, वेबसाईटवर अपलोड करण्यात येईल एक्झामिनेशन झाल्यानंतर. ओके. स्कोर वगैरे कॅन्डिडेट्सचं जे असणार आहे, प्लेसेस वगैरे आपल्याला अप्लाय करायचे, एक्झाम सेंटर्स वगैरे आपल्याला चॉईस करून घ्यायचे. ओके. आता याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. मॅथ अँड सायन्स बद्दल इथं दिलेली माहिती. ओके. सायन्सवाल्यांसाठी तर चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे, जे की तुम्हाला मी एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये सांगतो आता. ओके. आता SC हेड कॉन्स्टेबल रेडिओ ऑपरेटरसाठी पास पाहिजे, तर 12वी पास पाहिजे आपण. त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आपला सब्जेक्ट पाहिजे आहे. ओके. ते आपण पास असल्यानंतर आपल्याला 60% त्याच्यामध्ये पाहिजे आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथं मॅट्रिफिकेशन ऑरमध्ये दिलेलं मॅट्रिफिकेशन आपलं झालेलं 10वी पास प्लस आपला ITI झालेला असेल रेडिओमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, कॉम्प्युटर ऑपरेटर प्रोग्राममध्ये, कोपामध्ये. ओके. आणि इथं डाटा ऑपरेटरमध्ये, डाटा एंट्री ऑपरेटरमध्ये तर आपण अप्लाय करू शकतो. आणि त्याच्यानंतर हेड कॉन्स्टेबल रेडिओ मेकॅनिकलसाठी इथं 12वी पास फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स कंपल्सरी. त्याच्यानंतर 60% झाले असेल तर अप्लाय करू शकतो, नाहीतर आपण 10वी प्लस ITI पास असाल तरी पण आपण इथं अप्लाय करू शकतो. सेम प्रोसेस असणार आहे दोघांसाठी पण. आता याच्यामध्ये एज लिमिट जे असणार आहे जी कॅटेगरी वाईज सगळ्यांसाठी वेगळी वेगळी असणार आहे, जी की आपण आता इथं युअर कॅटेगरीमध्ये असाल, ओपनमध्ये 18 ते 25 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. आणि जर आपण इथं OBC मध्ये असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. SC ST कॅन्डिडेट असाल तर 18 ते 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला SC ST कॅन्डिडेटला 5 वर्षाची सूट, OBCला 3 वर्षाची सूट असते. एक सर्व्हिसमॅनमध्ये असाल तर कॅटेगरी वाईज आपल्याला सूट इथं भेटत असते. त्याच्यानंतर इथं BSFची आपण इथं जवान असाल तर तुम्हाला इथं कॅटेगरी वाईज सूट असणार आहे, जे पण आपण कॅटेगरीमध्ये असाल. गव्हर्नमेंट एम्प्लॉय असाल त्यासाठी पण कॅटेगरी वाईज दिलेलं आहे. आणि आपण महिला प्रोग्राममध्ये असाल त्यांच्यासाठी पण इथं कॅटेगरी वाईज इथं माहिती दिलेली आहे. अप्लाय करण्याची इथं एज लिमिट दिलेली आहे. त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आपल्याला डेटा प्रूफसाठी आपल्याला मॅट्रिफिकेशन सर्टिफिकेशन लागणार आहे. ज्या पण कॅटेगरीमध्ये आपण अप्लाय करणार आहोत त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेशन लागणार आहे. ती SC ST कॅटेगरी असो या OBC असो. ओके. याच्याबद्दल इथं माहिती वगैरे दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला फिजिकल आपलं होणार आहे. फिजिकल जे असणार आहे त्याची माहिती तुम्हाला देऊन देतो. आता याच्यामध्ये हाईट असणार आहे सगळ्यात पहिले 168 सेंटीमीटर्स पाहिजे पुरुषांकरता, मेल कॅन्डिडेट्स. ओके. आणि जर आपण महिला असाल तर 157 सेंटीमीटर आपल्याला हाईट पाहिजे आहे. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे सेंटीमीटर्स वगैरे सगळी माहिती दिलेली आहे. आणि जर आपण अदर याच्यामध्ये येत असाल स्टेटमधले त्याच्यासाठी SC ST कॅटेगरी असाल तर आपल्याला 162.5 सेंटीमीटर इथं हाईट लागणार आहे. ओके. महिला वर्गांना इथं 157 असणार आहे कॅटेगरीमध्ये, सर आपण SC ST मध्ये 155 असणार आहे हाईट. ओके. तर चेसमध्ये जर आता बोलायला गेलं 80 आपल्या चेस पाहिजे आहे, फुगून आपल्याला 85 पाहिजे आहे. 5 सेंटीमीटरनं वाढून पाहिजे आहे. महिलांना कोणत्याही प्रकारची चेस नसणार आहे. ओके. आता त्याच्यामध्ये आता गेल्यानंतर आता इथं दिलेले फॉर्मॅट्स वगैरे दिलेले सर्टिफिकेशनचे फॉर्मॅट्स वगैरे तुम्ही इथं बघू शकता कॅटेगरी वाईज. ओके. ते तुम्हाला मी खाली दाखवणार आहे. जे पण आपण कॅटेगरीमध्ये असाल त्याचे फॉर्मॅट्स वगैरे दाखवणार आहे. EWS मध्ये असाल की आपण जे पण कॅटेगरीमध्ये असाल. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया एक सर्व्हिसमॅनचे असाल. ओके. एक सर्व्हिसमॅनसाठी तर माहिती वगैरे दिलेली आहे. त्यानंतर इथं अपॉइंटमेंट्स वगैरेची माहिती दिलेली आहे. ओके. याच्या असं कॅटेगरी वाईज सगळी मी माहिती दिलेली आहे ती वाचून घ्यायची आहे. त्यानंतर फिजिकल आपलं जे असणार PST मध्ये त्याच्यामध्ये आपल्याला असणार आहे आता हाईट आपली चेक केली जाणार, चेस्ट चेक केली जाणार आहे. ओके. त्यानंतर इथं त्याच्यानंतर PET मध्ये जे असणार आहे मेल कॅन्डिडेट, फिमेल कॅन्डिडेटसाठी 1600 मीटर रनअप असणार आहे. 6.5 मिनिटा टाईम आहे मेल कॅन्डिडेटला. ओके. आणि लॉंग जम्प असणार आहे 11 फीट, त्यात 3 चान्स दिले जाणार आहे. ओके. आणि इथं हाय जम्प असणार आहे 3.5 फीट, 3.5 फूट, त्याच्यामध्ये आपल्याला 3 चान्स दिलेले आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक सर्व्हिसमॅनला पण इथं सेम प्रोसेस असणार आहे. त्यानंतर इथं महिलांना 800 मीटर रनअप असणार आहे, 4 मिनिटा टाईम आहे, 9 फीट लॉंग जम्प असणार आहे, 3 चान्स दिले जाणार आहे, 3 फूट हाय जम्प असणार आहे, त्याच्यामध्ये 3 चान्स दिले जाणार आहे. ओके. हे आपल्याला क्वालिफाय झाल्यानंतर आपल्याला सेकंड असणार आहे एक्झामिनेशन GK असणार आहे आपली CBT टेस्ट. ओके. त्याच्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन थर्ड स्टेजला असणार आहे. ओके. अशा पद्धतीने इथं माहिती वगैरे दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला सेकंड पेज असणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. हे पास झाल्यानंतर
जे की तुम्हाला मी सांगितले 2 तासाचा अवधी दिला जाणार आहे. ओके. त्याच्यामध्ये MCQ टाइप आपल्याला क्वेश्चन असणार आहे 2 घंट्यासाठी. त्याच्यामध्ये आपल्याला हेड कॉन्स्टेबलची जी असणार आहे MCQ टाइप पेपर 100 क्वेश्चन असणार 200 मार्कांसाठी, जे की तुम्हाला मी सांगितलेलं होतं, जे की इथं पार्टमध्ये पण दाखवलेलं आहे. पार्ट 1 मध्ये फिजिक्सचे 40 क्वेश्चन 80 मार्कांसाठी असणार आहे. ओके. त्याच्यानंतर इथं पार्ट 2 मध्ये मॅथमॅटिक्सचे 20 क्वेश्चन असणार आहे 40 मार्कांसाठी. पार्ट 3 मध्ये केमिस्ट्रीचे 20 क्वेश्चन आहे 40 मार्कांसाठी. आणि पार्ट 4 मध्ये इंग्लिशचे जीकेचे 20 क्वेश्चन असणार 40 मार्कांसाठी. ओके. 10+2 पॅटर्न असणार आहे CBSE बोर्डचा. ओके. 200 मार्क असणार आहे टोटल, 100 क्वेश्चन 200 मार्क. निगेटिव्ह मार्किंग त्याच्यामध्ये असणार आहे 1/4 निगेटिव्ह मार्किंग. ओके. 0.25% हिंदी इंग्लिश लँग्वेजमध्ये तुम्ही एक्झामिनेशन देऊ शकता. आता क्वालिफाय करण्यासाठी आपल्याला जे असणार याच्यामध्ये क्वालिफाय आपल्याला एक्झामिनेशन CBT मध्ये 38% आपल्याला आलेले पाहिजे जनरल OBC कॅन्डिडेटला अँड EWSला आणि 33% पडले पाहिजे SC/ST कॅन्डिडेटला. ओके. अशा इथं दिलेलं आहे, संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. तर कॉम्प्युटरवर तुमची एक्झामिनेशन असणार आहे, जे की तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आपल्याला घेण्यात येणार आहे. फेज 3 मध्ये आपल्याला असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, जे की तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. त्यामध्ये आता तुम्हाला इथं दिलेलं आहे फोटोकॉपी ॲडमिट कार्ड दिलेलं आहे. त्यानंतर ओरिजिनल आपल्याला पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स वगैरे दिलेलं आहे. ITI सर्टिफिकेशन, डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेशन, 12वी पास सर्टिफिकेशन, जे आपण कॅटेगरी असाल त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेशन लागणार आहे. त्याच्यानंतर इथं डिटेल दिलेली मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे. मेडिकल एक्झामिनेशनमध्ये तुमचं काय काय चेक होणार आहे याची माहिती इथं दिलेली आहे, जी की तुम्ही वाचू शकता नंतरून. त्याच्यानंतर आता खाली आल्यानंतर तुमचे डोळे वगैरे चेक केले जातील. त्यानंतर आपल्याला इथं जनरल रिजेक्शनची इथं मेडिकल एक्झामिनेशनची माहिती दिलेली आहे रिजेक्शनची. ओके. ती वाचून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला रिव्ह्यू मेडिकलबद्दल आपण रिव्ह्यू करू शकतो. आणि आता त्याच्यानंतर आपल्याला हेड कॉन्स्टेबल ROसाठी तुमच्या इथं रेडिओची इथे एक्झामिनेशन असणार आहे 50 मार्कांची, जे की तुम्हाला सेकंड फेजमध्ये द्यावं लागणार आहे. ओके. त्याच्यामध्ये पण क्वालिफिंगला सेम असणार आहे 38%, जनरल OBC EWS 33%, SC/ST कॅन्डिडेट्स. ओके. त्याच्यानंतर इथं हाऊ टू अप्लाय 0.25% इथं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं यांच्या वेबसाईटवरून 24/8/2025 पासून तर आपल्याला 23/9/2025 पर्यंत इथं फॉर्म भरून घ्यायचे आहे. ओके. त्यानंतर इथं मोड ऑफ आपल्याला पेमेंट जे असणार आहे, जे की लागणार आहे इथं UR OBC EWSचा ₹100 असणार आहे. SC/ST PWDला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. जे चार्जेस वगैरे पण असणार आहे. ओके. ते पे करून घ्यायचे. ऑनलाईन पद्धतीने आपण इथं फॉर्म भरून घ्यायचा आहे. जे की तुम्हाला आता इथे एजन्सी दिलेली आहे. आता हेडक्वार्टरचे नाव दिलेले आहे. आता तुम्ही इथं बघू शकता. जसं की इथं श्रीनगर दिलेलं आहे, जम्मूचं आहे, जालंधर आहे, जोधपूर आहे, गांधीनगर आहे, कोलकाता आहे. ओके. कडंबोला आहे, त्यानंतर गुवाहाटी आहे. ओके. अशा पद्धतीने आपल्याला हेड कॉन्स्टेबल आपल्या हेडक्वार्टरचे नाव आहे भिलाई, दिल्ली, बँगळुरू, इंदोर. ओके. टणकपूर. ओके. अशा पद्धतीने आपल्याला इथं नाव बघायला मिळतं. 17 हेडक्वार्टरची नाव दिलेलं आहे. आपल्याला चॉईस करून घ्यायचं कोणत्या हेडक्वार्टरसाठी आपल्याला इथं फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स इथं दिलेली आहे सगळी माहिती वगैरे. कॅटेगरी वाईज सेशन असणार आहे हा. ओके. वाचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर इथं माहिती वगैरे दिलेली आहे संपूर्ण, जे की तुम्ही वाचू शकता. तुम्हाला इथं संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे या पॅरेग्राफमध्ये. आणि त्याच्यानंतर इथं फॉर्मॅट सर्टिफिकेशन पण दिलेलं आहे, जे की इथं SC/ST कॅन्डिडेटसाठी असतं फॉर्मॅट सर्टिफिकेट. ओरिजिनल सर्टिफिकेट आपल्याकडे पाहिजे आहे. ओके. गाईडलाईनबद्दल इथं माहिती दिलेली आहे, जे की तुम्ही वाचू शकता. इथं फॉर्मॅट सर्टिफिकेशन गाईडलाईन दिलेली आहे. त्यानंतर इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे अशा पद्धतीची. ओके. त्यानंतर इथं ऑदर आपल्याला इथं ॲड्रेस वगैरे ॲड्रेस डिटेल दिलेली आहे. ऑदर डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स, जे की तुम्हाला मी सांगितलेली आहे. टाइप ऑफ आपलं जे झालेलं पाहिजे 10वी 12वी ग्रॅज्युएट सगळे डॉक्युमेंटेशन आपल्याला लागणार आहे. ओके. सर्टिफिकेशन लागणार आहे, जे की आपल्याला इथं फोटोग्राफ सिग्नेचर डॉक्युमेंटेशन अपलोड करायचे आहे. ओके. PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याला अपलोड करून घ्यायची आहे. ओके. आणि ओरिजिनल डॉक्युमेंटेशन पण आपल्याला लागणार आहे. पार्ट 1 मध्ये जे आपल्याला सांगितलेलं आहे, जे की इथं पार्ट 1 मध्ये पार्ट 2 मध्ये आपल्याला इथं संपूर्ण इथं ओरिजिनल डॉक्युमेंटेशन्स वगैरे जे असणार आहे ते लागणार आहे. ओके. पार्ट 3 मध्ये पण. ओके. अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायचं असेल, टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप पण डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अप्लाय करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे.
जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. ओके. आणि 24 तारखेपासून याचे फॉर्म चालू होणार आहे. तर आपल्याला 24/8/2025 ते 23/9/2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता फॉर्म फिलचा व्हिडिओ आणणार आहोत लवकरच. आणि जर तू व्हिडिओ चॅनलवर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.